सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत। नेत्रा प्रेमाने अद्वैतला मिठी मारताना म्हणते की साहेब, आज अनेक दिवसांनंतर मी घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू बघितलं, आनंद बघितला आणि आता तो आनंद कायम टिकवण्याची जबाबदारी आपली आहे। आणि त्यावर अद्वैतही हो म्हणतो। पण तितक्यात फाल्गुनी आणि तन्मय त्या ठिकाणी येतात आणि नेत्रा अद्वैतला एकत्र बघून ते दोघेजण हसू लागतात। फाल्गुनी प्रेमाने त्या दोघांची दृष्ट काढते आणि तितक्यात नेत्राचं त्यांच्याकडे लक्ष जातं आणि ती लाजून पटकन अद्वैतपासून दूर होते। तर तन्मय आणि फाल्गुनी हसत असतात, त्यामुळे मग अद्वैतचंही त्यांच्याकडे लक्ष जातं। तर ते दोघेजण पटकन तेथून जाण्यासाठी निघतात, मात्र अद्वैत त्यांना रूममध्ये बोलावून घेतो आणि विचारतो की काय झालं, काय काम होतं। आणि त्यावर फाल्गुनी सांगते की भाईजी, मी उद्या रात्रीचा डिनर प्लॅन केला आहे, पण नेमकं कुठे जायचं तेच ठरत नाही आहे। त्यावर अद्वैत विचारतो डिनर म्हणजे? तर फाल्गुनी सांगते की आता सगळं काही ठीक झालं आहे ना, मग तनूकडून आणि माझ्याकडून आपल्या सगळ्या फॅमिलीसाठी उद्या डिनर पार्टी आहे। आणि ते ऐकून अद्वैत आणि नेत्रा खुश होतात, मात्र तनू आणि फाल्गुनी नेमक्या कोणत्या रेस्टॉरंटला जायचं यावरून वाद घालत असतात। आणि मग त्यावेळी अद्वैत म्हणतो की तुम्ही भांडू नका, आपण एक काम करूयात, टॉस करूयात आणि मग ठरवू की नेमकं कुठे जायचं ते। आणि मग तो फाल्गुनीला सांगतो की छापा आला तर तू म्हणशील त्या रेस्टॉरंटला, आणि जर काटा आला तर तनू म्हणेल त्या। आणि मग तो टॉस करण्यासाठी नाणं बाहेर काढतो, मात्र ते नाणं बघून फाल्गुनीला आठवतं की एकदा रुपालीने सुद्धा केतकीला आधी मारायचं की फाल्गुनीला, हे ठरवण्यासाठी असंच टॉस केला होता। आणि ते सगळं काही आठवून ती खूपच घाबरते आणि ती अद्वैतला म्हणते की भाईजी, टॉस नका करू, आपण तनू म्हणेल त्या रेस्टॉरंटला जाऊयात। आणि ते ऐकून अद्वैत नेत्रा तिला विचारतात की काय झालं, मात्र ती त्यांना काही सांगत नाही। आणि मग त्यानंतर तनू त्याने ठरवलेल्या रेस्टॉरंटचे फोटो अद्वैत आणि नेत्राला दाखवू लागतो। फाल्गुनी मात्र त्या सगळ्या गोष्टींचाच विचार करत असते। त्यानंतर रात्री शेखर एकटाच त्याच्या रूममध्ये बसलेला असतो, तितक्यात इंद्राणी त्या ठिकाणी येते। ती शेखरला सांगते की ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत आणि ज्यांचा आपल्याला त्रास होतो त्या गोष्टींची आठवण कधीही काढायची नसते, त्या गोष्टी विसरून पुढे जायचं असतं। आणि त्यावर शेखर म्हणतो हो। तर इंद्राणी त्याला सांगते की शेखर, तुम्ही आत्ता या खोलीत नका राहू, कारण या खोलीमध्ये त्या रुपालीने तुम्हाला खूप त्रास दिला आहे, इथे अनेक आठवणी आहेत। त्यावर शेखर म्हणतो की नाही इंद्राणी, मी इथेच राहणार, कारण आत्ताच तुम्ही म्हणालात ना की वाईट आठवणी पुसून पुढे जायचं असतं, मग या रूममध्ये ज्या वाईट आठवणी आहेत त्या मला नष्ट करायच्या आहेत आणि चांगल्या आठवणी तयार करायच्या आहेत, त्यामुळे मी इथेच राहणार। आणि त्याचं ते बोलणं ऐकून इंद्राणीला सुद्धा छान वाटतं आणि मग ते दोघेजण जेवण करण्यासाठी जातात। तर केतकीने सगळ्यांसाठी खूप छान जेवण बनवलेलं असतं। सगळेजण फाल्गुनीची वाट बघत असतात, मात्र फाल्गुनी तेजससोबत फोनवर बोलत असते। ती तेजसला सांगत असते की तू लवकर परत ये, मला तुझी खूप आठवण येते आणि आता तू दाढी मिशी अजिबात वाढवू नको, तू असाच छान दिसतो। त्यामुळे घरातील सगळेजण हसू लागतात। तनू फाल्गुनीला चिडवत असतो, त्यामुळे फाल्गुनी तेजसला सांगते की तू जेव्हा परत येशील ना तेव्हा तनूवर ओरड। आणि मग त्यानंतर ती हसतच जेवण करण्यासाठी जाते। आणि मग त्यानंतर ते सगळेजण श्लोक म्हणून जेवणाला सुरुवात करतात। अनेक दिवसांनंतर ते सगळेजण एकत्र जेवण करत असतात आणि ते बघून शेखरला खूप आनंद होतो। तो सगळ्यांकडे बघत असतो आणि मग त्यानंतर ते एकमेकांशी गप्पा मारत आनंदाने जेवण करतात। शेखर म्हणत असतो की आज कित्येक दिवसांनंतर आपण असं एकत्र जेवण करत आहोत। गेल्या काही महिन्यात हे घर जणू युद्धभूमी झालं होतं। गेले काही महिने आहेत आणि आजचा हा दिवस जर आपण कोणाला काही सांगितलं ना तर विश्वासही बसणार नाही। तर तनू म्हणतो अगदी खरं आहे, मी तर माझ्या कोणत्याही मित्राला हे काहीच सांगणार नाही, आणि जरी मी त्यांना कधी काही सांगितलं ना तरी त्यांना असं वाटेल की मी त्यांना एखाद्या सस्पेन्स किंवा हॉरर फिल्मची स्टोरी सांगत आहे। आणि त्यावेळी नेत्रा सगळ्यांना म्हणते की आपल्या घरात जे काही घडलं ते या चार भिंतींच्या बाहेर जाता कामा नये, काही झालं तरी तुम्ही कोणापाशी सुद्धा हे बोलू नका। आणि त्यावर ते सगळेच जण हो म्हणतात। आणि मग त्यानंतर शेखर अद्वैतला विचारतो की त्या केळकरांचं आणि कारागिरांचं काय झालं, तेजस त्यांच्याशी बोलला का? त्यावर अद्वैत म्हणतो हो, तेजस त्यांच्याशी बोलला आहे, काळजी करण्याचं काही कारण नाही। त्यामुळे शेखरच्याही जीवात जीव येतो। आणि मग त्यानंतर ते सगळेजण उद्यापासून नव्याने सुरुवात करायचं ठरवतात। अद्वैत आणि
शेखरसुद्धा पुन्हा ऑफिसला जायचं ठरवतात, त्यामुळे सगळेच खूप खुश होतात. त्यानंतर रात्री अद्वैत आणि नेत्रा त्यांच्या रूममध्ये झोपलेले असतात आणि अचानक रुपाली त्या ठिकाणी येते आणि ती अद्वैतच्या डोक्यावरून हात फिरवायला सुरुवात करते. मात्र हे फक्त अद्वैतचं एक स्वप्न असतं. तो डचकून जागा होतो. तो खूप घाबरलेला असतो आणि त्यामुळे नेत्रा त्याला विचारते की साहेब काय झालं, तुम्हाला वाईट स्वप्न पडलं का? तर अद्वैत म्हणत असतो की नेत्रा विरोचक, मला स्वप्नात विरोचक दिसला. त्यावर नेत्रा त्याला शांत करत म्हणते की साहेब, गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या घरात जे काही घडले त्यामुळे आपल्या मनात ही भीती बसणं साहजिक आहे, पण तुम्ही काळजी करू नका. जसा विरोचकाचा अंत झाला तसं लवकरच या भीतीचा सुद्धा अंत होईल. आणि त्यावर अद्वैत हो म्हणतो. तर दुसरीकडे शेखर पाणी पिण्यासाठी फ्रीज उघडतो आणि त्यावेळी त्याला फ्रीजमध्ये रुपाली दिसते. मात्र तो सुद्धा फक्त एक भास असतो. जेव्हा त्याच्या लक्षात येतं की आत्ता त्या ठिकाणी रुपाली नाही आहे, तेव्हा त्याच्याही जीवात जीव येतो. मात्र त्याच्याही मनात कुठे ना कुठे रुपालीची भीती असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काकू नेत्रासाठी एक छान साडी घेऊन येतात आणि तिला सांगतात की आज आपण डिनरला जाणार आहोत ना, तेव्हा तू हीच साडी नेस. आणि त्यावर नेत्रासुद्धा आनंदाने हो म्हणते. तिला ती साडी खूप आवडते. तर केतकी काकू तिला म्हणत असते की नेत्रा, तू लग्न करून या घरात आली, अद्वैतची बायको म्हणून, या घरची सून म्हणून. मात्र तू कायम या घरची बॉडीगार्ड म्हणूनच राहिली. तू तुझं कर्तव्य पूर्ण केलं. मात्र आता आम्हाला तुला या घरची सून म्हणून बघायचं आहे. आणि त्यावर नेत्रासुद्धा आनंदाने हो म्हणते. तर दुसरीकडे अद्वैत ममता आणि आजी आजोबांच्या फोटोसमोर उभा असतो. त्याला ममताच्या फोटोकडे बघून खूप रडू येत असतं आणि त्याला आठवत असतं की त्या रुपालीने कशा प्रकारे आपल्या आईला मारलं आणि आपण कसा तिच्यावरच विश्वास ठेवला, आपल्या आईचा दुस्वास केला. आणि ते सगळं काही आठवून त्याला खूप त्रास देखील होत असतो. तितक्यात नेत्रा आणि शेखर त्या ठिकाणी येतात. अद्वैत म्हणत असतो की नेत्रा, हे सगळं आपल्याच घरात का घडलं? मला कधीच माझ्या जन्मदात्या आईचं प्रेम का नाही मिळालं? त्या रुपालीच्या सांगण्यावरून मी तिचा आयुष्यभर दुस्वास केला. हे सगळं माझ्याच बाबतीत का घडलं? आणि त्यावर नेत्रा त्याला समजावत म्हणते की साहेब, आत्तापर्यंत जे काही घडलं त्या पाठीमागे काही ना काही कारण आहे आणि तुम्ही असं स्वतःला दोष देऊ नका. तर शेखर म्हणत असतो की मी तर रोज ममताच्या फोटोसमोर माफी मागतो. माझ्याकडे सुद्धा जर एखादी शक्ती असती ना तर बरं झालं असतं. मी सगळा भूतकाळच बदलून टाकला असता. आणि त्यावर नेत्रा त्यालाही समजावत म्हणते की बाबा, तुमच्याकडे सुद्धा शक्ती आहेच ना. तुम्ही एवढे दिवस त्या विरोचकासोबत राहिलात, त्याला सहन केलं, संयम ठेवलात आणि हे सगळं काही कोणत्या शक्तीपेक्षा कमी नाही आहे. आणि मग ती त्या दोघांनाही सांगते की जे घडलं ते आता आपण बदलू शकत नाही. दुर्दैवाने काही लोक आपल्या आयुष्यातून निघून गेले, आपण त्यांना नाही वाचवू शकलो. मात्र आत्ता आपल्या आयुष्यात जे आहेत आपण त्यांना तर आनंदी ठेवू शकतो ना. त्यांना आयुष्यभर आनंदी ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. आणि त्यावर ते दोघेही हो म्हणतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.